हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. एक नंबर ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलं आहे तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये वल्लरीची अशी जिरली आहे की जे पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. फ्रेंड्स, मागच्या एपिसोडमध्ये वल्लरीने नम्रताला एक बाटली दिली होती आणि सांगितलं होतं की याचे 4 थेंब ईश्वरीच्या पोटात गेले की ईश्वरी या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. आणि नम्रताने असंच केलं. सगळ्याला जेवायला बोलवण्याच्या आधी तिने एका ग्लासमध्ये, पाण्याच्या ग्लासमध्ये या औषधाचे 4 थेंब टाकले. ईश्वरीला हा ग्लास प्यायला द्यायचा असा नम्रताचा प्लॅन होता. मग सगळे जेवायला येऊन बसले आणि सगळे जेवायला येऊन बसल्यावर वल्लरीने पहिला घास खाल्ला आणि तिला ठसका लागला. आणि पहिला घास खाताच तिला ठसका लागताच मामा आणि ईश्वरीने हाच औषध असलेला पाण्याचा ग्लास वल्लरीला प्यायला दिला. आणि या ग्लासमधील हे औषध पिल्याने वल्लरीला वेड लागलंय. तिला वेड लागले. वेड्यासारखी हसतीये, मूर्खासारखी काही पण बरहतीये, आरडाओरडा करतीये. आणि हे सगळं पाहून तुम्ही खूप खुश व्हाल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नम्रताने जेवणाची सगळी तयारी करून ठेवलेली असते. डायनिंग टेबलवरती सगळं आणून ठेवते आणि अजून कुणीही आलेलं नसतं. नम्रता विचार करते, आता सगळ्यांना जेवायला बोलवायचं आहे, त्याआधी मी माझं काम करून ठेवते. त्यामुळे ती एक पाण्याचा ग्लास घेते आणि या पाण्याच्या ग्लासमध्ये औषधाचे 4 थेंब टाकते. जे औषध तिला वल्लरीने दिलं होतं आणि सांगितलं होतं की या औषधाचे 4 थेंब पोटात गेल्यानंतर ईश्वरी या स्पर्धेत भाग घेण्याच्या लायक राहणार नाही. आणि नम्रता अगदी तसंच करते. पाण्याच्या ग्लासमध्ये या औषधाचे 4 थेंब टाकते. आता ईश्वरीला जेवायला बोलवायचं आणि तिला हे पाणी प्यायला द्यायचं असा नम्रताचा प्लॅन असतो. मग ती ग्लास ठेवून देते आणि ईश्वरीला आवाज देते, ईशू, जीजू, आकाश, आई, आजी, अंजलीताई सगळे या. आणि मग एक एक करून सगळे येतात. सगळ्यात आधी आजी येते आणि नम्रताला विचारते, अजून कुणी नाही आलं का? नम्रता सांगते, सगळ्यांना आवाज दिलाय, सगळे येतच असतील. तेवढ्यात आकाश, मामा, वल्लरी, ईश्वरी सगळे येतात. ईश्वरी सांगते की अर्णव सरांना थोड्या वेळाने जेवायचं आहे, मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाईल, तोपर्यंत तुम्ही जेवण करा. आजी म्हणते ठीक आहे. मग अंजलीसुद्धा येते. सगळे आपापल्या खुर्च्यांवर जाऊन बसतात आणि तेव्हा सगळेजण एकमेकांना वाढायला लागतात. प्रत्येकजण आपापल्यासाठी वाढून घेतो भाजी पोळी आणि जेवायला सुरुवात करतात. मग आजी अंजलीला विचारते, काय गं अंजू, कन्नू झोपली का? 2-3 महिन्यानंतर कन्नूची आठवण सगळ्यांना आली आहे. अंजली सांगते, हो आत्ताच झोपली, म्हणून मी जेवायला आले, तेवढंच लवकर जेवण करून घेते. आकाश म्हणतो, नवीन नवीन आई झालेल्या बायकांचं हेच असतं, बाळ झोपलं की खाऊन घ्यायचं, नाहीतर खायला काही मिळत नाही. वल्लरीला या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो. वल्लरीला भूक लागलेली असते, खायचं आणि कटकारस्थानं करायची, एवढी 2च कामं वल्लरी करते. आणि वल्लरी पहिला घास खाते आणि पहिला घास खाताच तिला ठसका लागतो. वल्लरीला ठसका लागताच ईश्वरी नम्रताच्या समोर जो पाण्याचा ग्लास नम्रताने ईश्वरीसाठी औषध टाकून ठेवलेला असतो तो ग्लास उचलते, मामाच्या हातात देते आणि मामा हा ग्लास वल्लरीला पाणी प्यायला देतो. नम्रताला जबर धक्का बसतो. नम्रताला थांबवता सुद्धा येत नाही. काय सांगणार ती की मी यात औषध टाकलं ईश्वरीसाठी? त्यामुळे ती गप्प बसते. आणि मामीला तर माहीतच नव्हतं की या पाण्याच्या ग्लासमध्ये औषध आहे, त्यामुळे मामीसुद्धा पाणी पिऊन टाकते. त्यामुळे नम्रता खूप घाबरते. मामा तिला फुल पाणी पाजतो. वल्लरी हे पाणी पिते आणि नम्रता मनात विचार करते, हे भगवान, हे काय झालं आता? इशूसाठी असलेला औषधाचा पाण्याचा ग्लास आईंनीच पिऊन टाकला. अरे देवा, आता आई काय मला सोडणार नाही. सगळा प्लॅन फ्लॉप झाला. इशू आणि पप्पानी हे काय केलं? त्यांना का हे पाणी पाजलं? आणि मामा म्हणतो, काय नाही, ठसका लागला होता, तिची कुणी आठवण काढली देव जाणे. आणि तेवढ्यात वल्लरीला कसं कसं होऊ लागतं. सगळेजण वल्लरीकडेच पाहत असतात. नम्रता खूप घाबरलेली असते. वल्लरीला खूप त्रास व्हायला लागतो. वल्लरीच्या लक्षात येतं की नम्रताने या पाण्याच्या ग्लासमध्ये 4 थेंब औषध टाकलं होतं आणि माझ्या बावळट नवऱ्याने मला तेच पाजलंय. वल्लरीला खूप टेन्शन येतं. नम्रता तिच्याकडे पाहत असते. आता काय आपल्या सासूबाईचं खरं नाही. आणि वल्लरी विचार करते, मला इथून जायला हवं. माझ्यावर या औषधाचा परिणाम होण्याच्या आधी मी इथून जाते, नाहीतर खूप अवघड होईल. आणि वल्लरी ही जागेवरून उठण्याचा प्रयत्न करते, पण तिला त्रास होतो. मामा विचारतो, काय झालं? आकाश, अंजली विचारत, काय झालं? तर मामी ही कशीबशी उभी राहते आणि हे औषध कदाचित
काहीतरी डोक्यावर परिणाम होण्याचं, वेडं होण्याचं औषध आहे. म्हणजे 1-2 दिवसांसाठी माणूस तसा वागू शकतो. म्हणजे तोपर्यंत ईश्वरीची कॉम्पिटिशन निघून जाईल. हा मामी आणि नम्रताचा प्लॅन होता. मामीला अचानक अंधुक दिसायला लागतं आणि सगळेजण म्हणजे ईश्वरी, अंजली, आकाश, नम्रता, मामा सगळेजण मामीवर जोरजोरात हसत असतात. हा 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 आणि सगळेजण आपल्याला हसताय हे पाहून वल्लरीला खूप राग येतो. मामा तर जोरजोरात टाळ्या वाजून हसत असतो. अंजली बोट दाखवून हसत असते. ईश्वरी, आजी सगळे जोरजोरात हसत असतात. हा सीन फ्रेंड्स खरंच खूप भारी आहे. या मालिकेतला सगळ्यात कॉमेडी सीन आहे. आजपर्यंत या मालिकेमध्ये आपण भांडणं पाहिली, मारामाऱ्या पाहिल्या, पार बॉम्बस्फोट पाहिले, एकमेकांचे खून करताना पाहिले, परंतु असा कॉमेडी सीन आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता. आणि वल्लरीची जी जिरते ना ते पाहून तुम्ही सुद्धा खूप खुश व्हाल. सगळेजण जोरजोरात हसत असतात, परंतु हा वल्लरीचा भास असतो. सगळे असं हसत नसतात, तर उलट वल्लरीकडे काळजीने पाहत असतात. पण वल्लरीला असं वाटतं की सगळे माझ्याकडे पाहून जोरजोरात हसताय आणि वल्लरी जोरात ओरडते कानावर हात ठेवून आ आणि तिचं हे ओरडणं पाहून सगळे खूप घाबरतात. वल्लरी जागेवरच बसते आणि वल्लरीच्या अशा ओरडण्यामुळे सगळे दचकतात. नम्रता खूप घाबरते. मामा, आजी, ईश्वरी, आकाश, अंजली सगळे घाबरलेले असतात. आणि मग अचानक ओरडणारी मामी जोरजोरात हसायला लागते. मामा विचारतो, वल्लरी काय झालंय तुला? आणि वल्लरी हं हं वल्लरी काय झालं तुला अशा वेगवेगळ्या ॲक्शन करू लागते. मामाची नक्कल करते. सगळेजण वल्लरीकडे आश्चर्याने पाहतात. आजी, नम्रता, ईश्वरी, अंजली, आकाश, मामा कोणाला काही कळतच नाही वल्लरी असं का करते. आणि वल्लरी वेड्यासारखी जोरजोरात हसू लागते. आकाशलाही धक्का बसतो. आकाश विचारतो, मॉम काय झालं? तर वल्लरी त्याचं सुद्धा सोंग आणते. मॉम मॉम काय झालो? आणि पुन्हा एकदा वेड्यासारखी हसू लागते. कोणाला काही कळतच नाही की नेमकं तिला काय झालंय. मग आकाश, मामा सगळेजण वल्लरीला म्हणतात, वल्लरी मॉम चल उठ उठ. तर वल्लरी म्हणते, उठ 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 मला नाही उठायचं, उठ उठ उठ. आणि पुन्हा वेड्यासारखी जोरजोरात हसू लागते. अंजली, नम्रता सगळेजण तिला रूममध्ये घेऊन जातात आणि वल्लरी जोरजोरात ओरडत असते, मला नाही जायचं, मला नाही जायचं, मला लय आनंद झालाय, मला खूप आनंद झालाय, मला नाही जायचं. सगळेजण वल्लरीला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. वल्लरी जाताना सुद्धा जोरजोरात हसत असते. आणि आजीला मात्र टेन्शन येतं. ईश्वरी म्हणते, आजी शांत व्हा. तर आजी म्हणते, काय झालं त्या वल्लरीला? अशी का करते तू? माझ्या डोक्याला तर काय कळतच नाहीये. असं म्हणून आजी डोक्यालाच हात लावते. नम्रता आणि ईश्वरी सुद्धा घाबरलेले असतात. आता नम्रताला खरं कारण माहिती आहे, पण ईश्वरीला खूप टेन्शन येतं की हे सगळं काय झालं. मामीला अचानक काय डोक्यावर परिणाम झाला काय अशी भीती तिला सुद्धा वाटते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. हसून हसून तुमच्या पोटात दुखेल यात शंका नाही. आणि इकडे राजेश हा कशासाठी बाहेर गेलेला असतो काय माहीत, परंतु हवालदार त्याला पुन्हा एकदा त्याच्या जेलमध्ये, त्याच्या सेलमध्ये आणून सोडतो आणि बाहेरून दरवाजा लावतो. आणि राजेश या लॉकअपमध्ये एक खिडकी असते, त्या खिडकीकडे पाहत असतो. आणि हा त्याचा लाजलेला हवालदार विचारतो, साहेब काय झालंय, काय पाहताय? राजेश सांगतो, माझ्या सुटकेचा मार्ग. या हवालदारला काही कळतच नाही, पण कदाचित राजेशने असं ठरवलंय की या खिडकीचे गज कापूनच तो या खिडकीतूनच पळून जाणार, येथूनच गायब होणार. आणि इकडे नम्रता ही तिच्या रूममध्ये येऊन बसते. नम्रताला खूप राग आलेला असतो. नम्रता म्हणते, इतका भारी प्लॅन बनवला होता मी आणि आईंनी, पण ईश्वरीने तो प्लॅन सुद्धा फ्लॉप केला. आईंना सुद्धा त्याच वेळेस ठसका यायचा होता आणि इशूने सुद्धा आईंना तोच ग्लास दिला. इशूना नेहमी माझे प्लॅन फ्लॉप करते. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि नम्रताला म्हणतो, नम्रता तू मॉमला जे पाणी दिलं ते म्हणजे फिल्टरचं पाणी होतं की कुठलं पाणी होतं? नम्रता खूप घाबरते. आकाश म्हणतो, मॉमने ते पाणी पिलं आणि ते पाणी पिल्यानंतरच तिला प्रॉब्लेम झालाय. नम्रता सांगते, ते तर आपलं घरातलं नॉर्मल पाणी होतं जे आपण सगळे पितो आणि त्यानंतर सुद्धा पिलं. आकाश विचार करतो, मग मॉमला असं अचानक कसं झालं? जेवण करण्यापर्यंत ती बरी होती, पण अचानक जेवताना तिला ठसका लागला. नम्रताने तिला पाणी प्यायला दिलं आणि ते पाणी पिताच तिला हा प्रॉब्लेम झालाय. याचा अर्थ पाण्यात काहीतरी गडबड असू शकते. पण पाण्यात काय गडबड असेल? हे तर घरचं पाणी होतं. असा विचार आकाश करत असतो. नम्रता हे सगळं ऐकते. नम्रताला समजतं, आकाश आता माझ्यावर संशय घेऊ शकतो आणि चोरीचा आरोप कुणी करण्याआधीच स्वतःच जोरात जोरात आरडाओरडा करायचा, मी नाही केली, मी नाही केली. हे नम्रताची स्टाईलच आहे. आणि नम्रता आकाशला चिडून विचारते, आकाश तुम्ही मला ब्लेम करताय?
आकाश म्हणतो, काय? व्हॉट? मी तुला नाही ब्लेम करत आहे. नम्रता म्हणते, नाही तुम्ही मला ब्लेम करताय. माझ्यामुळे आईंची अशी अवस्था झाली असं तुम्हाला वाटतंय ना? हे सगळं सोडा आणि कॉम्पिटिशनकडे लक्ष द्या. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, नम्रता, एक तर पहिली गोष्ट, मी तुला ब्लेम करत नाहीये. मी तुला फक्त नॉर्मल विचारलं. ते पाणी कुठचं होतं, कारण ते पाणी पिल्यानंतरच मॉमला त्रास झाला आहे. आणि तुला कॉम्पिटिशन सोडून दुसरं काही सुचत नाही का? नम्रता चिडून म्हणते, नाही सुचत, कारण आपल्याला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे. आकाश, तुम्हाला कळतंय का? आपण फक्त हरत चाललोय आणि तुम्ही सिरियस नाहीये. तुम्ही कॉम्पिटिशनची तयारी करत नाही, काही प्रिपेरेशन करत नाही. आपण मागच्या राऊंडमध्ये थर्ड आलोय, थर्ड. कशामुळे? कारण तुम्ही तुमचं काम सोडून इशू आणि जिजूला मदत करत बसला होता, म्हणून आपण थर्ड आलोय. तुम्हाला काही कळतंय का? तुमच्या बेजबाबदारपणामुळे हे सगळं झालंय. आकाशला खूप राग येतो. आकाश म्हणतो, अजून काय तयारी करायची? मी तयारीच करतोय ना. पहिला राऊंड आपण चांगला खेळलो, दुसरा राऊंड चांगला खेळलो, आता यापेक्षा काय डोकं आपटून घेऊ का मी माझं? नम्रता चिडून म्हणते, तुम्ही सिरियस तर दिसत नाही. तुम्ही खूप तयारी करताय, मग आपण का हरतोय? नेहमी फक्त इशू आणि जिजू जिंकताय. सगळेजण त्यांचंच कौतुक करताय. आपलं तर कोणाला घेणं देणंच नाहीये. आकाश, या घरात आपल्याला आपली जागा मिळवायची असेल ना, तर तुमचा हा ॲटिट्यूड सोडा आणि नीट तयारी करा. काही करून आपल्याला ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे. आकाश चिडून म्हणतो, नम्रता, यू नो व्हॉट, आजपर्यंत मला असं वाटायचं की तुझं आणि ईश्वरीचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. रादर ते चांगलं होतं. पण जेव्हापासून तू लग्न करून या घरात आली आहे ना, तेव्हापासून मला एक गोष्ट लक्षात आली आहे. तू इनसिक्युअर झाली आहे ईश्वरीपासून, त्यामुळे तू हे सगळं बोलतीस, हे करतीयस. नम्रता चिडून म्हणते, आकाश, मी इनसिक्युअर नाही झाली आहे. आकाश तोंड वाकडं करतो. नम्रता म्हणते, तुम्हाला एक गोष्ट कळत नाही आहे. या घरात आपल्याला मान नाही आहे, सन्मान नाही आहे, काही महत्त्व नाही आहे. आणि जर ते मिळवायचं असेल ना, तर आपल्याला ही स्पर्धा जिंकावीच लागेल. आणि तुम्ही प्रयत्न करा वा ना करा, ही स्पर्धा मी जिंकूनच राहणार आणि माझ्या हक्काचा मान, माझ्या हक्काचं स्थान या घरात मिळूनच राहणार. आकाश नम्रताकडे रागारागाने पाहतो. नम्रता तेथून निघून जाते. आकाशला खूप राग येतो की अशी बायको मला का भेटली? एकतर आई अशी आणि बायकोसुद्धा अशीच. आकाश बिचारा चांगला आणि त्याच्याच नशिबी हे भोग आलेले असतात. आणि इकडे नम्रता ईश्वरीला खाली पाडण्यासाठी आणखीन एक प्लॅन बनवते. ती किचनमध्ये एकटीच असते आणि विचार करते की आता ईश्वरी तिच्या रूममधून खाली उतरेल आणि ती चक्क एक लाटणं या साईड टेबलच्या बाजूला ठेवून देते. म्हणजे ईश्वरीला हे लाटणं दिसणार नाही आणि ईश्वरीचा पाय यावर पडेल आणि ईश्वरी तोंडावर आपटणार, असा या नम्रताचा प्लॅन असतो. नम्रता आजूबाजूला पाहते तर कुणी नसतं. ती ही लाटणं ठेवून देते आणि किचनमध्ये पुन्हा एकदा येऊन उभी राहते. तिला असं वाटतं की आता थोड्याच वेळात ईश्वरी येईल आणि ईश्वरी या लाटण्यावरून पाय घसरून पडणार, तिचा हातपाय मोडणार. मग ती काय डान्स करू शकणार नाही आणि या स्पर्धेत तिला भागही घेता येणार नाही. म्हणजे मीच जिंकेल असा फुल कॉन्फिडन्स या नम्रताला असतो. नम्रता किचनमध्ये काहीतरी निवडण्याचं नाटक करत असते आणि त्याच वेळेस आजी तिच्या रूममधून बाहेर येते. ईश्वरी, ईश्वरी अशा हाका ती मारत असते आणि ज्या रस्त्याने ईश्वरी येईल त्याच रस्त्याने चक्क आजी येत असते. म्हणजे आजीने अजून 2-4 पावलं टाकली तर आजीचा पाय या लाटण्यावरून घसरून आजी पडणार. आणि हे पाहून नम्रता खूप घाबरते. आजी ईश्वरी, ईश्वरी अशा हाका मारत मारत पुढे येत असते आणि नम्रता विचार करते, हे भगवान, या आजी कुठून आल्या? जर यांचा पाय पडला आणि त्या पडल्या तर खूप अवघड होईल. नम्रता खूप घाबरते, पण आजीला थांबवण्याची हिंमत तिच्यात नसते. आणि तेवढ्यात आजी या लाटण्यावर पाय ठेवणार तर ईश्वरी जिन्यावरून खाली उतरते आणि आजीला हाक मारते, हो आजी. त्यामुळे आजी पुढे पाऊल टाकत नाही, थांबते आणि मागे फिरते. तेव्हा कुठे नम्रताचा जीव भांड्यात पडतो की आजी वाचल्या. ईश्वरी जिन्यावरून खाली येते आणि विचारते, काय झालं आजी? तर आजी विचारते, अगं ती वल्लरी बरी आहे का? आता आजीला काय वल्लरीच्या रूममध्ये जाता येत नाही का? पण ईश्वरीला विचारतीये. ईश्वरी सांगते, हो आता त्या बऱ्या आहेत. अंजली ताई, आकाश भाऊजी आणि मामासुद्धा आहेत त्यांच्याबरोबर. आजी विचारते, अगं पण त्या वल्लरीला अचानक काय झालंय? ती अशी का वागतीये? काही कळायलाच मार्ग नाही आहे. तर ईश्वरी सांगते, ते तर आम्हालासुद्धा कळलं नाही. त्यांनी साधं पाणी पिलं आणि अचानक त्यांना त्रास व्हायला लागला. का त्यांना असा त्रास झाला मलासुद्धा कळत नाही आहे, पण लवकरच कळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजी म्हणते, हो ना, मला तर खरंच टेन्शन आलं आहे. ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही जाऊन आराम करा, जेवण झालं का मी तुम्हाला बोलवते. आजी म्हणते, ठीक आहे. म्हणजे आजी ही आपल्या रूममध्ये निघून जाते आणि मग ईश्वरी किचनमध्ये येण्यासाठी पुढे येते.
नम्रताला खूप आनंद झालेला असतो आणि ईश्वरीचा पाय या लाटण्यावरच पडतो. ईश्वरीचा पाय सरकतो आणि ईश्वरी जोरात ओरडते, आ. आणि हे ऐकून अर्णवसुद्धा तेथे असतो. त्याला जबर धक्का बसतो आणि आपला हिरो अर्णव सुपरमॅनपेक्षा जास्त वेगाने ईश्वरीला वाचवायला धावतो. नम्रता खूप खुश होते का आता ईश्वरी तोंडावर आपटणार. ईश्वरी कशी पडली आहे हे पाहण्यासाठी नम्रता ही किचनमधून बाहेर येते, तर तिला दिसतं की ईश्वरी पडलेली नाही आहे. अर्णवने तिला सावरलंय. अर्णवने ईश्वरीला पडू दिलेलं नसतं. हे पाहून नम्रताच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तिच्या चेहऱ्यावर 12 नाही 24 वाजलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये मस्त बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होतं. या दोघांना असं एकमेकांच्या जवळ पाहून अर्णवने ईश्वरीला वाचवलंय हे पाहून नम्रताचा चांगलाच जळफाट होतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, तू ठीक आहेस ना? ईश्वरी म्हणते, हो सर, मी बरी आहे. आणि हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि नम्रता त्यांच्याकडे चिडून पाहत असते. आणि सगळ्यात भारी सीन तर आत्ता सुरू होतो. आपण जातो वल्लरीच्या रूममध्ये. वल्लरीच्या रूममध्ये मामा, आकाश, अंजली आणि वल्लरी असतात आणि वल्लरीने मामाचा हात पकडलेला असतो. नका सोडून जाऊ मला, ओ तुम्ही येतेच थांबा ना, तुम्ही येतेच थांबा ना. पण मामा घाबरतो, या बाईला येड लागलंय, हिच्या नादाला कुठे लागता. आणि आकाश हा मामाचा हात पकडतो आणि मामा कसा बसा वल्लरीचा हात सोडवतो आणि वल्लरी पुन्हा एकदा वेड्यासारखी हसू लागते. घाबरले 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 घाबरले, हा कसे घाबरले. वल्लरीची ॲक्टिंग या सीनमध्ये खूप भारी आहे आणि तिला असं घाबरताना पाहून अंजलीसुद्धा खुदू खुदू हसू लागते. मामा आकाशच्या कानात म्हणतो, ए आकाश, तुझ्या आईला हे काय झालंय? तिला कसला एवढा आनंद झालाय? नक्कीच कोणास तरी खूप वाईट झालं असेल म्हणून तिला एवढा आनंद झालाय. आकाश म्हणतो, डॅड काय बोलताय तुम्ही? तर मामा म्हणतो, अरे खरंच बोलतोय. तुझ्या आईला तेव्हाच आनंद होतो जेव्हा दुसऱ्या एखाद्याचं वाईट होतं. जाऊ दे, तुला नाही खायचं. पण पाणी पिल्याने असं काही होऊ शकतं का? मला तर वाटतं त्या पाण्यात नक्कीच काहीतरी मिक्स केलेलं असेल. आकाश म्हणतो, नाही व डॅड, मी नम्रताला विचारलंय, ते घरचं नॉर्मल पाणी होतं. आपण सगळ्यांनी सुद्धा तेच पिलंय. आपल्याला काही नाही झालं. मग मॉमला असं कसं झालं? मामा विचारतो, मग तिला हे अचानक असं कसं झालं? मला तर असं वाटतं हे सगळं त्या सौदामिनीचं कटकार असताना असणार. आपण या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ नये ना, म्हणून तिने ते पाणी आपल्या घरात पाठवलं आणि चुकून ईश्वरी किंवा नम्रताऐवजी हे पाणी ही वल्लरी पिली आहे. तुला काय वाटतं? आकाश म्हणतो, तुम्ही ना ओव्हर थिंक करताय. असं काहीच नाही आहे. मामा म्हणतो, अरे ओव्हर थिंक नाही, जेव्हापासून ती सौदामिनी आपल्या आयुष्यात आली आहे ना, ओव्हर थिंकच करावं लागतं. माझं तर डोकंच चालत नाही आहे. मामा म्हणतो, जाऊ दे जाऊ दे. आणि इकडे अंजली मामीला म्हणते, मामी झोप तू, तासभर झोप. मामी म्हणते, नाही नाही नाही, मला तासभर नाही झोपायचं. मला कमीत कमी 5-6 तास झोपायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला उठव. आणि मामी पुन्हा एकदा वेड्यासारखी हसू लागते. अंजली म्हणते, हो हो, 5-6 तास झोप, तू टेन्शन घेऊ नको. आणि मामा हाच आकाशच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो. आकाश विचारतो, ती झोपत नाही म्हणून तुम्ही झोपता का? मामा म्हणतो, अरे झोपू दे ना 2 मिनटं. तुझी आई अशी का हसतीये तेच कळत नाहीये. अरे मला तर तिची तशीच खूप भीती वाटते. आता हसतीये तर जास्त भीती वाटतीये. काय झालंय तिला काय माहीत. आणि वल्लरी म्हणते, मला नाही झोपायचं, मला नाही झोपायचं. अंजली म्हणते, प्लीज झोप ना, प्लीज झोप. वल्लरी म्हणते, अगं मला नाही झोपायचं आहे. इकडे आकाश आणि मामाचा हाच विचार सुरू असतो, या वल्लरीला नेमकं झालंय तरी काय? अशी का वागतीये ती? आकाश आणि मामा काय झालं असेल याचा विचार करत असतात, पण त्यांना काही उत्तर सापडत नाही. आणि इकडे मामीचं जोरजोरात हसणं सुरू असतं आणि मामी म्हणते, मला नाही झोपायचं, असं जोरात ओरडते. अंजली दचकते आणि आकाश आणि मामा तर तेथून पळूनच जातात. अंजलीला मामी सांगते, मला आहे ना त्यांना घाबरायचं होतं म्हणून मी ओरडले, मला झोपायचं आहे, मला झोपायचं आहे. अंजली म्हणते, झोप हो. अंजली तिला झोपवते, तिच्या अंगावर अंथरूण टाकते आणि प्रेमाने अंगाई गाते. अंगाईसुद्धा मामी स्वतःच गात असते. आणि अंजलीला म्हणते, मला कसला एवढा आनंद झालाय तोच कळत नाहीये, पण मला खूप आनंद झालाय, मला खूप आनंद झालाय. आणि हसता हसताच मामी झोपी जाते. अंजली खूप घाबरलेली असते. मामीचा हा वेडसरपणा पाहून तिलासुद्धा कळत नाही की या मामीला नेमकं काय झालं आहे. आणि मामी शांत झोपते. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये खरंच या मामीची खूप जिरली आहे. दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात मामी स्वतःच जाऊन पडली. म्हणजे आज मामी नम्रताने किती प्लॅन केले ईश्वरीला खाली पाडण्यासाठी, परंतु सगळे प्लॅन फ्लॉप झाले आणि त्या दोघींची चांगली ठासली गेली. ते पाहून खरंच खूप भारी वाटलं.
मामीची तर खूपच मजा आली. आणि इकडे अर्णवने ईश्वरीला पडण्यापासून वाचवलेलं असतं आणि अर्णव विचारतो, मी सिंदूर नीट पाहून चाल ना, आता पडली असती. ईश्वरी म्हणते, सर मी काय जाणून बुजून केलं का, माझ्या पायाखाली काहीतरी आलं. अर्णव म्हणतो, कोठे काय आलं, येथे काहीच नाहीये. ईश्वरी आजूबाजूला पाहते तर तेथे खरंच काही नसतं. आणि या दोघांचं हे बोलणं पाहून नम्रताचा खूप जळफाट होत असतो. ईश्वरी म्हणते, सर मी काय पागल बिगल आहे का अशीच पडायला, माझ्या पायाखाली खरंच काहीतरी आलं होतं म्हणून मी त्याच्यावरून सटकले. तेवढ्यात नम्रता तेथे येते आणि म्हणते, अगं इशू, जीजू खरं बोलताय, येथे काहीच नव्हतं, तू पडली अचानक. आणि काळजी घे स्वतःची, कॉम्पिटिशनमध्ये तुला डान्स करायचा आहे, असं धडपडून कसं चालेल. ईश्वरी म्हणते, काही टेन्शन घ्यायची गरज नाही नमुताई, माझा गणूबाप्पा आहे ना, तो सगळं पाहून घेईल. अर्णव विचारतो, गणूबाप्पा आहे, तो सगळं करेल, तो सगळं करेल, मग तू काय करशील. ईश्वरी म्हणते, मला काही करायची गरज नाही आहे, सगळं गणूबाप्पा करेल. अर्णव विचारतो, आता जेवण करण्यासाठी हॉलमध्ये यायचं आहे तर गणूबाप्पा येईल का, तुला स्वतःला यावं लागेल ना. ईश्वरी म्हणते, सर तसं नसतं, चला मी तुम्हाला समजावते. असं म्हणून ईश्वरी अर्णवचा हात हातात घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते. आणि इकडे नम्रता हाताची घडी घालून विचार करते, इशू, माझा प्रत्येक प्लॅन तू कसा फ्लॉप करते तेच कळत नाहीये. सकाळी औषध नाही खाल्लं, मग लाटण्यावरून नाही पडली, पण किती दिवस वाचशील. एक ना एक दिवस मी तुझा हातपाय मोडणार आणि या स्पर्धेत तुला भाग घेऊ देणार नाही. असा विचार करून नम्रता खूप चिडते आणि आपला पुढचा प्लॅन बनवते. तर दुसरीकडे ईश्वरी ही तिच्या रूममध्ये असते आणि विचार करते, मी डान्स करायचं तर ठरवलंय, पण कोणता डान्स करेल तेच कळत नाहीये. कुचिपुडी करू का, नको नको. भरतनाट्यम नको, त्याची तर प्रॅक्टिसच नाहीये. मग काय करू, कोणता डान्स फॉर्म करू जो मला जमेल, सगळ्यांना आवडेल. असा विचार ईश्वरी करते. तिला काही सुचत नाही. मग ती बेडवर बसते, डोकं पकडून बसते. अर्णव तेथे येतो आणि ईश्वरीने डोकं पकडलंय. त्याला वाटतं ईश्वरीचं डोकं दुखतंय. अर्णव विचारतो, काय झालं, डोकं दुखतंय का. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी विचार करते. अर्णव विचारतो, असा. ईश्वरी सांगते, ती स्टाईल आहे माझी. अर्णव म्हणतो, स्ट्रेंज, कॅरी ऑन. अर्णव जात असतो तर ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते, सर मी हा विचार करत होते की कोणता डान्स करू. अर्णव सांगतो, आता इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन आहे, तो बॅले कर, बॅले. ईश्वरी विचारते, बॅले, कोणता बॅले, मला नाही येत बॅले बोले. तर अर्णव म्हणतो, ठीक आहे, जॅज कर, जॅज. ईश्वरी म्हणते, सर खायचं नाही आहे, काहीतरी डान्स करायचा आहे. अर्णव सांगतो, अगं डान्सचे प्रकार आहेत ते इंटरनॅशनल डान्सचे प्रकार. ईश्वरी म्हणते, सर इंटरनॅशनल स्पर्धा आहे, त्यामुळे मला आपल्या मातीतलं काहीतरी करायचं आहे, जे जजेसला आवडेल. हे असं इंग्रजी काही नाही करायचं आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, शोधूया आपण. ईश्वरी म्हणते, आपण इंटरनेटवर शोधूया, तुम्ही पण शोधा, मी पण शोधते, शोधा शोधा शोधा. आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघे इंटरनेटवर शोधू लागतात. त्यांना एक चांगलं गाणं शोधायचं असतं ज्यावर ईश्वरी लोकनृत्य करून दाखवू शकते. आणि अर्णव आणि ईश्वरी शोधत असतात. ईश्वरी विचारते, सापडलं का. अर्णव म्हणतो, शोधू तर दे, सापडेल. हे दोघे शोधतात आणि अर्णवला एक छान गाणं सापडतं. अर्णव ईश्वरीला हे गाणं ऐकवतो. ईश्वरीला ते आवडतं. मग ईश्वरी ही अर्णवला ते स्पीकरवर लावायला सांगते. अर्णव खाली बसतो, हे गाणं स्पीकरवर लावतो आणि हे गाणं असतं, बाई ग करमत नाही ग. आणि ईश्वरी या गाण्यावर आपला डान्स बसवण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी शाळेच्या काळात थोडाफार क्लासिकल डान्स शिकली आहे आणि ती त्या स्टेप्स करण्याचा प्रयत्न करते. ती डान्सची मुद्रा असते ती करते, त्यानंतर आपले पुढचे स्टेप्स सुरू करते. अर्णव हे पाहून इम्प्रेस होतो की ईश्वरीला छान डान्स जमतोय आणि ईश्वरी छान डान्स करत असते. पण ईश्वरीला स्वतःलाच वाटतं काहीतरी चुकतंय आणि ईश्वरी डोक्याला हात लावते, चुकतंय काहीतरी. अर्णव हे पाहत असतो. ईश्वरी परत ट्राय करते, पण ईश्वरीला असं वाटतं मी काहीतरी चुकीचं करते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर थांब, मी तुला करून दाखवतो. आणि अर्णव प्रयत्न करत असतो. ईश्वरी म्हणते, बस सर, मी आधीच विसरले, तुमचा डान्स पाहून मी सगळं विसरेल, तुम्ही बसून घ्या. अर्णव हसतो, जागेवर जाऊन बसतो. ईश्वरी पुन्हा एकदा ट्राय करते, पण ईश्वरीला काही आपला डान्स योग्य आहे असं वाटतच नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू खूप चांगलं करतीये. ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्हाला काही कळत नाही, मला कळत आहे काहीतरी चुकतंय. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आपण एक काम करूया, मी शिर्केला सांगतो, तो एक चांगला कोरिओग्राफर पाहील आणि आपल्याकडे पाठवून देईल. ईश्वरी म्हणते, खूप भारी आयडिया आहे, आधी का नाही सुचली, करा करा लवकर करा. अर्णव शिर्केला कॉल करतो आणि एक कोरिओग्राफर पाठवायला सांगतो. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते की आता सगळं ठीक होईल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. परत परत पाहावा असा भारी एपिसोड होता.
आपल्या वल्लरीची जी अवस्था झाली ना ते पाहून खूप मजा आली आणि ईश्वरीने सुद्धा डान्स प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेशने आपल्या तुरुंगात बॉम्ब बनवून ठेवला असेल आणि तेथे एक हवालदार येणार आणि त्याला सांगणार की वरतून आदेश आले आहेत, प्रत्येक जेलची कसून तपासणी करायची आहे. हे ऐकून राजेशला जबर धक्का बसेल. राजेश म्हणेल, एवढ्या मेहनतीने मी बॉम्ब बनवलाय आणि जर माझ्या तुरुंगाची कसून तपासणी झाली तर हा बॉम्ब पकडला जाईल आणि माझी मेहनत वाया जाईल. आता काय करायचं? हा बॉम्ब कसा लपवायचा? हाच प्रश्न राजेशला पडणार. आणि दुसरीकडे ईश्वरीसाठी एक क्लासिकल डान्सर घेऊन शिर्के घरी येईल आणि सांगेल की ईश्वरीला याच डान्स शिकवतील. ईश्वरी तिला आपली सगळी हिस्ट्री सांगणार की मी शिकली आहे पण आता विसरली आहे. आणि मग ही जी कोरिओग्राफर असेल ती ईश्वरीला डान्स करायला शिकवणार. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होईल आणि तिची डान्स प्रॅक्टिस सुरू होणार. पण तेवढ्यात नम्रता तेथे येईल आणि ईश्वरीवर चिडून म्हणेल, ईशू मला माहिती आहे हे सगळं तू मला हरवण्यासाठी करतीये, पण एक लक्षात ठेव, मी सुद्धा तुझ्या खालोखाल चांगले मार्क मिळवले आहेत. फक्त 0.5 मार्कांचा फरक आहे आणि तो कधी कमी होईल ना ते सांगता येत नाही. ही स्पर्धा तर मीच जिंकणार, मी तुला हरवणार, एवढं लक्षात ठेव. आणि नम्रताचं असं वागणं पाहून ईश्वरीला खूप वाईट वाटेल. आकाशसुद्धा दुःखी होईल की नम्रता असं का बोलतीये, ईश्वरीशी असं का वागतीये. मग ईश्वरी डान्सची प्रॅक्टिस करून ही स्पर्धा जिंकू शकेल का? नम्रता आणखीन काय कटकारस्थान करेल? राजेशच्या बॉम्बचं काय होईल? हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.